सर्वांना नमस्कार. चांद मातला या स्टोरीचे 22 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. शशीने रवी शेठच्या लक्षात आणून दिलं की डावखोरा असलेला महेश उजव्या हातात पिस्तूल कसा पकडणार. दिसतंय ते सत्य आणि महेश सोबत गेलेला तो मुलगा याच्या बोलण्यात फार विसंगती वाटत होती. आणि मग रवी शेठ आणि शशी महेशकडे गेले आणि महेश रवी शेठला आलेला बघून वेदनेनं थोडासा त्रासिक चेहरा करून उठून बसला आणि रवी शेठ त्याला काळजीच्या स्वरात म्हणाले, अरे महेश बेटा, तू झोपून राहा, उठण्याची तस्ती घेऊ नको. आता कसं वाटतंय तुला? आणि महेश म्हणाला, बाबा आता छान आहे मी, पण गोळीची जखम आहे, सहजासहजी भरून तर येणार नाही ना बाबा. आणि रवी शेठ थोडे निराश होत म्हणाले, बरोबर आहे तुझं, गोळीची जखम सहजासहजी भरून येणार नाहीच, पण त्यापेक्षा सगळ्यात खोल जखम कुठली असते माहीत आहे का? तर ती असते विश्वासघाताची, आणि ती जखम आयुष्यभर कधीच भरून येत नाही. आणि हे ऐकलं तसं महेश थोडा गडबडला आणि रवी शेठ त्याच्याकडे निरखून पाहत होते. आणि महेश चाचपडत म्हणाला, म्हणजे बाबा तू मला काय म्हणायचं आहे? मी नाही समजलो. आणि रवी शेठ त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, अरे जुने दिवस आठवले, भूतकाळात आपल्याच लोकांनी केलेला विश्वासघात आठवला आणि म्हणून बोलून गेलो रे, बाकी काहीच नाही. आणि हे ऐकून महेश रिलॅक्स झाला. आणि मग रवी शेठ सहजच त्याला म्हणाले, महेश काय वाटतं तुला, कोणी तुझ्यावर हल्ला केला असेल आणि आपला माल कोणी नेला असेल? नाही म्हणजे लोक किती होती ती? आणि महेश खोटं बोलत म्हणाला, बाबा मला वाटतं त्या सल्याच्या गुंडांचं काम आहे हे. आणि बाबा 6 लोक होती. आणि हे ऐकलं तसं तिथेच हाताची घडी घालून उभा असलेल्या शशीने चकित होऊन हाताची घडी सोडली आणि चमकून महेशकडे बघितलं. आणि आता त्याला नक्कीच खात्री होती की महेश खोटं बोलतोय. आणि मग रवी शेठ पुढे म्हणाले, बरं मग महेश मला सांग नक्की कुठे त्यांनी तुमच्यावर हल्ला केला? आणि महेश पुन्हा खोटं बोलत म्हणाला, बाबा तुम्ही जिथे मला पाठवलं होतं ना, तिथून थोडं अलीकडे एक सुनसान जागा आहे, तिथेच त्यांनी आम्हाला गाठलं. आणि रवी शेठ म्हणाले, पण याआधी तर असं कधीच झालं नव्हतं, तू स्वतः इतक्या डील केल्या, तेव्हा या कानाची त्या कानाला खबर नव्हती, मग याच वेळी नक्की आपल्या शत्रूंना कसं कळलं डीलबद्दल? ही आमच्या जानूच्या मोबाईलची ट्यून बरं का, मध्येच वाजली, असू द्या तुम्हीही ऐका. आणि मग महेश खांदे उडवून म्हणाला, माहीत नाही बाबा, पण आता आपलं तर इतकं नुकसान झालं, काय करणार? आणि शशी आता समोर आला आणि म्हणाला, नुकसान झालं की नुकसान केलं? तसा महेश त्याला म्हणाला, म्हणजे तुला काय म्हणायचं, मी नुकसान केलं का? तुला दिसतंय ना मला गोळी लागलेली आहे आणि तरीही तू असं म्हणतोस का? शशी म्हणाला, हो दिसतं ना तुला गोळी लागली ते दिसतंय मला, पण नक्की ही गोळी कुणी मारली हे जरा मला सांगशील का? महेश म्हणाला, मला त्या साल्याच्या गुंडांनी गोळी मारली. आणि शशी आता त्याच्यावर डोळे रोखून म्हणाला, चूक, ही गोळी तूच तुला मारून घेतली, तुझ्या डाव्या हातानं उजव्या हातावर तू गोळी मारलीस. आणि हे ऐकून महेश कांगावा करत म्हणाला, तू काहीही बोलू नकोस, असं बोलून तुला बाबांच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज भरवायचा आहे ना, आणि तुला त्यांचा लाडका व्हायचा आहे, त्यांचा राईट हँड व्हायचा आहे. माझ्या पाठीमागून आलास आणि त्यांचा राईट हँड झालास, आणि बाबा नंतर या सगळ्या धंद्याचा तुला मालक व्हायचं, म्हणून तू असं मला बोलतोस. आणि शशी म्हणाला, आता खरं बोललास तू, आणि तुझ्या मनातली खदखद बाहेर आली. आणि काय म्हणालास तू, 6 गुंडांनी तुमच्यावर हल्ला केला ना, पण तुझ्यासोबत जो होता तो म्हणतो की 4 गुंडांनी हल्ला केला, मग तुला 6 दिसले आणि त्याला 4 दिसले का? आणि तू तर डावखोरा आहेस, तुझ्या डाव्या हातात पिस्तूल असेल
मग त्या समोरच्या गुंडानं तुझ्या उजव्या हाताला का गोळी मारली रे? आणि तीही इतकी वरवर मारली का? समोरून गोळी आली असती तर खोल रुतायला हवी होती, पण तुझी जखम तर फारच वरची आहे. म्हणजेच तू तुझ्याच डाव्या हातानं तुझ्याच उजव्या हातावर गोळी मारली आणि आता आमच्या समोर असा येऊन बनाव करतोस की गुंडांनी हल्ला केला आणि अख्खा माल पळवून नेला. आणि आता पटकन खरं बोल, खरं बोलल्याशिवाय तुझ्याकडे पर्याय नाही. असं म्हणून शशीने त्याच्यासोबत असणाऱ्या त्या मुलाला पकडला आणि त्याच्यासमोर हजर केला आणि म्हणाला, यानं आधीच सगळं कबूल केलं आहे महेश, त्यामुळे आता तू खोटं बोलू नकोस. आणि महेश आता गप्प बसला आणि रवी शेठ महेशला चिडून म्हणाले, बोल महेश, तू असं का केलंस आणि नक्की तुझा प्लॅन काय होता? तरीही महेश खोटं बोलला आणि म्हणाला, नाही बाबा, हा खोटं बोलतोय आणि हा मुन्नासुद्धा खोटं बोलतोय. अजितने मुन्नाला फितवलं आहे माझ्या विरोधात. याला मला तुमच्यापासून दूर करायचं आहे आणि आपला अख्खा धंदा स्वतःच्या घशात घालायचा आहे. आणि बघा बाबा, हा अजित तुम्हाला एक दिवस दगा देणार म्हणजे देणार. तुम्ही तुमच्या मुलाचं नाव आहे म्हणून त्याला जवळ केलात, पण फक्त नाव जुळलं म्हणून कोणी मुलगा होत नसतो, असं महेश म्हणाला. आणि रविशेठ चिडून म्हणाले, शटअप, खबरदार, जर एक शब्द जरी जास्त बोललास तर. या रवीला माणसं कशी ओळखायची ते तू शिकवू नकोस. आणि बरोबर बोललास तू, मला माणसं ओळखता येत नाहीत कारण मी तुला ओळखू शकलो नाही. महेश, आता तू आणखीन खोटं बोलू नकोस. खरं खरं बोल, नाही तर तुझं काही खरं नाही. आपल्या धंद्याचा रूल तुला माहीत आहे. चुकीला माफी नाही आणि तू चुकला आहेस, तुला शिक्षा मिळणार, असं म्हणून रविशेठने सिगारेट पेटवली. आणि महेशला आता कळून चुकलं की त्याचं खोटं पकडलं आहे आणि त्यानं उशी खालून हळूच पिस्तूल काढलं आणि गाफील रविशेठला गोळी झाडणार इतक्यात शशीने पाहिलं आणि बाबा असं मोठ्यानं ओरडून त्यानं रविशेठला बाजूला ढकलून ती गोळी स्वतःच्या अंगावर घेतली आणि गोळी शशीच्या खांद्याला चाटून गेली. तसा महेश घाबरून पळायला लागला आणि शशीनं त्याला पायात पाय घालून खाली पाडला. खिशातनं पिस्तूल काढलं आणि त्याच्यावर पिस्तूल रोखलं आणि त्याला म्हणाला, डोंट मूव्ह, नाहीतर अख्खं पिस्तूल तुझ्या छाताडात रिकामं करेन. आणि महेशनं खाली पडून दोन्ही हात वर केले आणि सरेंडर अवस्थेत आला. रविशेठने त्याच्या हातातून पिस्तूल काढून घेतलं आणि त्याच्या 2 खाणाखाली दिल्या आणि म्हणाले, एहसान फरामोश, तुझी ही हिंमत की तू माझ्यावर पिस्तूल रोखलं. आज अजित होता म्हणून ठीक, नाहीतर तू माझा जीव घेतला असता आणि तू त्याच्या विरोधात मला भडकवतोस का? आणि त्याला बेईमान म्हणतो, मग तू कोण आहेस? खरा बेईमान तर तू आहेस. आता सगळा माल कुठे आहे, पटकन बोल, असं म्हणून रविशेठनं त्याच्या 2-3 कानाखाली दिल्या आणि महेशनं त्यांना सांगितलं की हा माल कमी पैशात मीच विकला आणि कोणाला विकला त्याचंही नाव सांगितलं आणि सगळं कबूल केलं. आणि रविशेठ चिडले आणि त्यांच्या माणसांना म्हणाले, उचला याला आणि मंदिरात नेऊन ठेवा. मंदिराचं नाव ऐकलं आणि महेश घाबरला आणि म्हणाला, बाबा नको, बाबा माफ करा, दुसरी कोणती पण शिक्षा द्या, पण मंदिरात नको. पण त्याचं कोणी ऐकून घेतलं नाहीच. त्याला उचलला आणि त्याचं काय ते मंदिर होतं तिकडे नेऊन टाकला. आणि हा मंदिर शब्द ऐकून शशी थोडा बुचकळ्यात पडला आणि म्हणाला, बाबा मंदिर, ही काय भानगड आहे? आणि त्याचं नाव ऐकून महेश इतका का घाबरला? आणि रविशेठ थोडे हसून म्हणाले, कळेल, लवकरच कळेल, पण बेटा खरंच तुझ्या हुशारीची दाद दिली पाहिजे आणि तू पुन्हा एकदा माझा प्राण वाचवलास.
त्यामुळे मी तुला थँक्यू म्हणणार नाही, पण तुझ्या खांद्यावर एक जबाबदारी मात्र नक्कीच टाकेन. आणि शशी म्हणाला, काय बाबा? तुम्ही सांगाल ते काम मी करेन. रवी शेठ म्हणाले, महेशने ज्याला तो माल विकला आहे तो पूर्ण माल आपला पुन्हा ताब्यात घ्यायचा, हा त्याचा पत्ता. असं म्हणून रवी शेठने त्याला पत्ता सांगितला आणि शशी त्याची काही माणसं घेऊन तिकडे निघाला. काही तासांच्या आतच तो माल परत मिळवला आणि रवी शेठ समोर आणून ठेवला. आता रवी शेठ त्याला म्हणाले, अजित, आता यापुढे प्रत्येक डील तूच करशील. आता मला इतर कोणावरच विश्वास नाही. आणि त्यांच्या सगळ्या मुलांना रवी शेठने ठणकावून सांगितलं की जो कोणी पुढे महेशसारखी बेईमानी करेल आणि अजितचं ऐकणार नाही त्याला सरळ यमसदनी पाठवण्यात येईल. आणि आता त्यामुळे त्यांच्या धंद्यात अजित म्हणजेच शशीचं वजन वाढायला लागलं आणि त्याचा दबदबा निर्माण झाला. आणि सगळे रवी शेठ पाठोपाठ शशीला सुद्धा घाबरायला लागले. आणि इकडे चंदनपूरमध्ये चंद्राच्या घरासमोरून कस्तुरी निघाली आणि तिला बघून मालनला तिला घरात घेतली गोड बोलून. कारण कस्तुरीला बघून मालनला थोडी शंका आली. कस्तुरीची चाल थोडी मंदावली होती. तिच्या पोटाला हात लावून पाहिलं तर तिला फार मोठा धक्का बसला. कस्तुरीचं पोट आता वाढलं होतं आणि मालनने डोक्याला हात लावला आणि चंद्रा म्हणाली, आई, अगं काय झालं? अशी का करतेस तू? आणि तू कस्तुरीला असं का तपासलं? मालन म्हणाली, काय नाही, कस्तुरीला फक्त इथून बाहेर जाऊ देऊ नकोस. असं म्हणून ती पळत पळत हौसाकडे गेली आणि हौसाच्या कानात सगळं सांगितलं आणि हौसाला घरी घेऊन आली. आणि त्या दोघीजणी काहीतरी करत होत्या, काहीतरी औषध, काहीतरी जडबुटी करत होत्या. कस्तुरी बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होती, चंद्रा तिला अडवत होती. हौसा म्हणाली, मालन, अगं चूल पेटवावी लागल, काढा करायचा आहे या झाडपाल्याचा. मालन म्हणाले, हौसा का अगं, चुलीतला जाळ बघितला की कस्तुरी घाबरते, माहीत आहे ना. मी एक काम करते, रत्नाच्या घरी जाऊन काढा करून आणते. असं म्हणून मालन पळत पळत तिकडं गेली. चंद्राला तर कळत नव्हतं की यांची काय गडबड सुरू आहे आणि या कसला काढा करत आहेत. चंद्रा म्हणाली, हौसा मावशी, अगं काही सांगशील की नाही, काय झालंय कस्तुरीला आणि तुम्ही तिला काय पाजताय? हौसा म्हणाली, आता काय सांगू गं पोरी तुला, कोणीतरी पुन्हा तिचा फायदा घेतला बघ. कस्तुरी 3-3.5 महिन्याची गरवार आहे आणि तिचं पोट आणखीन वाढण्या अगोदरच काहीतरी करून पोर पाडलेलं बरं. याच्यापुढे गेलं तर पाडणं मुश्किल होईल आणि हे एकदा नाही, सारखं करावं लागतंय आम्हाला. या गावातली गिधाडं रात्रीच्या अंधारात तिचा फायदा घेतात आणि तिला गरवार करतात. निसर्गसुद्धा त्याचा काम करतो आणि बाईचं पोट वाढतं. बाईचा जन्म लय नासका. आणि हे ऐकलं तसं चंद्राच्या काळजात धस्स झालं आणि तिनेही वेड्या कस्तुरीकडे पाहिलं. पण तिला याची कल्पनाही नव्हती की आपल्यासोबत काय झालं आहे आणि पुढे काय होणार आहे. आणि कस्तुरीची ती अवस्था पाहून चंद्राच्या डोळ्याला धार लागली. आणि तोच नराधम असावा, कस्तुरीच्या बाळाचा बाप, जो त्या रात्री माझ्यासमोर पळून गेला. तसं तर या घटनेला जास्त दिवस झाले नव्हते, पण काही महिन्यांपासून, किती वर्षांपासून हे सुरू आहे काय माहीत. आणि त्याचाच हा परिणाम की कस्तुरी गरोदर होती. इतक्यात मालन तो काढा घेऊन आली आणि त्या दोघीजणी कस्तुरीला जबरदस्ती पाजत होत्या. पण कस्तुरी ते पीत नव्हती आणि रडत रडत चंद्रानं आता तिचं नाक दाबलं आणि तिच्या तोंडामध्ये मालनने तो काढा ओतला. आणि मग कस्तुरीने ते गिळलं आणि तिच्या पोटात काढा ढकलला. कस्तुरीला 2-3 दिवस तरी लक्ष ठेवावं लागेल हौसा अक्का, असं मालन म्हणाली. कारण तिचं बाळ पडल आणि तिला तिच्या शरीराची काहीच जाणीव नसणार. कस्तुरी एका जागी थांबणं तर शक्यच नव्हतं.
मग कस्तुरी तिथून निघून गेली आणि संध्याकाळी मालननं चंद्रासमोर जेवण सरकवलं. पण कस्तुरीच्या बाबतीतलं ते भयानक सत्य ऐकून चंद्राला अन्न पाणी गोड लागेना आणि चंद्रा रडत म्हणाली, आई, कस्तुरीची अशी अवस्था का झाली ग? तुला सगळं माहीत आहे, सांग की आता तरी. आणि आता मालनने सुद्धा कस्तुरीची हकीकत चंद्राला सांगायचं ठरवलं, कारण चंद्रा आता लग्न करून जाणारच होती आणि तिच्या हातातला तोंडापर्यंत गेलेला घास ताटामध्ये पुन्हा गळून पडला आणि डोळ्यात अश्रू आले. आणि आता काय होईल पुढे हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. कथा आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.